मधून शायरी सांगणारे शिक्षकांसाठी कि गुस्सा होने पर मार भी देते हैं, फिर हमें प्यार से समझा भी देते। कि गुस्सा होने पर मार भी देते, फिर हमें प्यार से समझा भी देते। और खून का रिश्ता तो नहीं हमारा, पर हमारे लिए जान भी देते हैं। और एक माँ बाप के अलावा बस गुरु ही होते हैं जो हमारे लिए सब कुछ करते हैं और हमें जिंदगी तक पहुंचाते हैं, हमें जिंदगी तक पहुंचाते हैं। धन्यवाद। माननीय गुरुवर्जन वर्ग आणि माझे मित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार। आज मी माझे इथं मनोगत व्यक्त करणार आहे। माझे नाव तन्मय रवींद्र अंकुशराव, मी इथे 8वी शिकत आहे। मी या शाळेत आलो तेव्हा 7वीत आलो, तेव्हा आमचे वर्ग शिक्षिका माननीय निगडे मॅडम ते खूप चांगले होते, ते खूप भारी शिकवत होते। ते प्रयोग करून घ्यायचे, खेळ घ्यायचे, आम्ही एकत्र जेवण करायला बसायचो। आणि 7वी सहल गेली तेव्हा आम्हाला खूप मजा आली। आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळलो, 7वीत खूप मजा आली। खूप भाग्यवान आहोत की आम्हाला आमचे निगडे मॅडम मिळाले। ते इंग्रजी आणि गणित खूप सोपे शिकवत होते। आम्ही त्यांचा बड्डे पण केला। नंतर 8वीत आलो तेव्हा माननीय निगडे प्रतिभा मॅडम म्हणून वर्ग शिक्षिका होते आणि माननीय थोरात मॅडम म्हणून मुख्याध्यापक होते। आमचे वर्ग शिक्षिका प्रतिभा मॅडम ते खूप चांगले आहेत। ते गणित आणि इंग्रजी खूप भारी शिकवत होते आणि त्यांनी आम्हाला शिस्त लावली। शाळेत यायचं अजून शाळेत यायचं, गणवेशात यायचं, वेळेवर अभ्यास करावे आणि वेळेवर डबा खावे। ते आमचे शनिवारी प्रयोग खेळ घ्यायचे, त्यांनी पण आम्हाला चांगलं सांगितलं। दिवाळीनंतर खेळ घेतले, आम्ही सहभागी झालो। मुलं कबड्डीमध्ये भाग घेतले, डॉलबॉलमध्ये भाग घेतले। कुठल्याही गोष्टीला नाही म्हणले नाही, थोडेसे चिडचिड होते पण रागवले नाही, गोडच बोलले। आम्ही त्यांचं सगळं ऐकायचो। माननीय थोरात मॅडम ते खूप चांगले आहेत, त्यांनी पण चांगलं शिकवले, चांगलं सांगितलं। त्यांनी आमच्यासाठी पूर्ण शाळेसाठी सुविधा केल्या, पाण्याचे नळ लावले, नवीन वर्ग नवीन केले, कम्प्युटर लायब्ररी सगळे सुविधा केले। आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला चांगले मुख्याध्यापक आणि थोरात मॅडम आणि वर्ग शिक्षिका प्रतिभा मॅडम मिळाले। ही शाळा आम्हाला खूप सुंदर आहे। कवी सीताराम सरकारे, माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजीं वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। मी या शाळेत 8वीमध्ये आले। जेव्हा मी पहिल्यांदा आले होते तेव्हा निगडे मॅडम होते। त्यांनी मला एक कविता हिंदीची शिकवलेली, ती मला खूप छानपणे समजली आणि त्याचे अर्थ ते सगळे सांगितले। 2 दिवसांनी मग प्रतिभा मॅडम आले, त्या देखील मला खूप साध्या, सिंपल आणि छान वाटल्या, पण ते तेवढेच जास्त बोलणारे आणि तेवढेच छान होते। पण परत मी सहलीला गेलेली मजा मी कधीच विसरणार नाही। आम्ही रंगपंचमी, किरण सरांनी शिकवलेले टॉच बॉल थ्रो मी कधीच विसरणार नाही। नवीन सरांचा मार, एकदा मी वेण्या घातल्या नव्हत्या तर त्यांचा मी मार खाल्लेला आणि मी त्यांचा मार खूप छानपणे खाल्लेला। नवीन सरांचं लक्ष टेंबळे सरांनी मला एकदा कविता म्हणायला सांगितलेली, पण ती मला पाठ नव्हती आणि त्यांनी म्हणले मला की थोड्या दिवसांनी मला येऊन सांग, पण मी त्यांना सांगितलंच नाही। आता सांग। आणि माझी मैत्रीण मी ह्या शाळेत आल्यावर माझ्याशी कोणच बोलले नाही, पण पहिल्यांदा बोलणारी व्यक्ती म्हणजे ती काजल। आणि तिने माझ्याशी मैत्री केली, ती पण मला खूप आवडली।
आणि सातवीतली ती म्हणजे जयश्री आणि रिद्धी. त्या देखील मला खूप आवडल्या. त्या देखील खूप छान. त्यांची मस्ती, वर्गात केलेली मस्ती, खाली खेळलेली मस्ती, बस स्टॉपवर करणारे आम्ही सगळे मुलं मुली मस्ती, आणि ते मी खूप मिस करेन. धन्यवाद.